आज मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। विशेषतः पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे। याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे, अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे। सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू गेलाय त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभा आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। यासोबत आज राज्य सरकारने एक नवीन ईव्ही पॉलिसी म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी केलेली आहे। याच्यामध्ये पॅसेंजर ईव्ही ज्या आहेत त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय देखील केलेला आहे। काही प्रकारच्या ईव्हींना काही विशिष्ट रोडवर टोल मुक्ती देखील देण्याचा निर्णय केलेला आहे। ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ईव्ही कन्झम्पशन या दोन्ही वाढलं पाहिजे आणि त्यासोबत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे। या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची पॉलिसी आज राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली आहे। एक अजून महत्त्वाची पॉलिसी राज्य मंत्रिमंडळाने जी मंजूर केली आहे ती शिप बिल्डिंग, शिप मेंटेनन्स आणि शिप रिसायकलिंग म्हणजे शिप ब्रेकिंग अशा तिन्ही पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी या वाढल्या पाहिजेत, कारण त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते। आणि 3 मेजर पोर्ट्स आणि 20 पेक्षा जास्त मायनर पोर्ट्स असलेला महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे आणि म्हणून इथे हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आपण उभा करू शकतो। या दृष्टीनं त्याचीही एक पॉलिसी ही आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्य केलेली आहे। यासोबत आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये जे आपण विमा योजना, पीक विमा योजना चालवत होतो त्याच्यामध्ये अनेक घोटाळे हे आपल्याला पाहायला मिळाले आणि विशेषतः आपण मागच्या वेळेस 1 रुपयात पीक विमा योजना ही सुरू केल्यानंतर लाखो बोगस ऍप्लिकेशन या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या। हजारो कोटी रुपयाचा अपव्यय होतो आहे, अशा प्रकारे षडयंत्र देखील लोकांनी केले। त्याच्यामुळे गरजू जे शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीनं आता ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून विमा कंपन्याचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे। अशा प्रकारे आता ही विमा योजना नव्याने तयार करण्यात आली आहे आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ज्याला आपण ड्रिप म्हणू शकतो, मल्चिंग पेपर म्हणू शकतो, ज्याला आपण बीबीएफ म्हणू शकतो, ट्रॅक्टर म्हणू शकतो, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्याच्यात गुंतवणूक वाढवायची, याकरता देखील एक स्वतंत्र योजना आज मंत्रिमंडळाने या ठिकाणी पारित केलेली आहे। जलसंपदा विभागाचे काही 9 प्रमुख करार केलेले आहेत कंपन्यांसोबत 8,900 मेगावॅटची गुंतवणूक। आज 9 साइट्सवर पंप स्टोरेजचे करार आपण केलेले आहेत, ज्यातनं जवळपास 8-8.5 हजार मेगावॅट वीज निर्मिती आपण करू शकणार आहोत। 9 वेगवेगळ्या साइट्सवर हे पंप स्टोरेजेस तयार होणार आहेत। याच्यामुळे आता पंप स्टोरेजेसच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक जनरेशन करणारं राज्य हे आपलं महाराष्ट्र होणार आहे आणि आपल्याला कल्पना आहे की ही क्लीन एनर्जी आहे, ही ग्रीन एनर्जी आहे
त्यामुळे एक मोठा फायदा याचा महाराष्ट्राला होणार आहे.